महायुतीचा महाशिवयुतीचा प्रभाग 14 मधील सर्व जनतेस मी विनंती करू इच्छितो की या प्रभागामधील ज्या समस्या आहेत त्या समस्या आज तागायत जसेच्या तशा आहेत. प्रभागामधील नगरसेवक ते स्थानिक समस्या सोडवल्या पाहिजे, परंतु इथल्या समस्या तशाच ठप्प आहेत. जसं आरोग्याच्या समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, सगळीकडे ओल्ड एज जे लोक आहेत त्यांच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर रस्त्यांच्या समस्या आहेत. आम्ही आपल्या प्रभागामधील बरेच आम्ही फिरून आलो तर रस्ते बिलकुल नाही आहेत. तर परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि सर्वांचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तनासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कारित उमेदवार, नवतरुण उमेदवार या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. तर मी सर्व जनतेस, या प्रभागातील जनतेला आव्हान करू इच्छितो की यावेळेस सुवर्ण संधी आलेली आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि या सर्वांना, सर्व उमेदवारांना मशाल या चिन्हापुढे बटन दाबून सर्वांना विजयी करावे असे मी आव्हान करू इच्छितो. प्रभाग 14 हा भाजपचा गट राहिलेला आहे आणि पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. या सर्वांसमोर आता तुमचं आव्हान कसं? प्रथमतः मी सगळ्या जनतेचा आभार मानेन, कारण ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही जातोय उत्तुंग असा प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे शिकलेले, सुसंस्कृत आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर कुठल्या पैशाचा देवाणघेवाणाचा किंवा कुठल्याही गुन्हेगारी वृत्तीचा डाग नसलेले माझे चारही उमेदवार इथं आहेत आणि जनता त्यांना उत्तम प्रतिसाद देते. आणि राहिलेली गोष्ट भारतीय जनता पार्टीची, ते त्याने 15 वर्ष सत्ता भोगली, कोण सभापती होऊन गेले, कोण महापौर होऊन गेले आणि ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या प्रभागाचा काय विकास केला, स्वतःचा कसा फायदा केला ते जनतेने ओळखलेलं आहे. आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये 2 गट कसे पडलेत आणि त्या 2 गटमध्ये पण आणखीन 3 गट कसे पडलेत ही जनता आता ओळखते. आणि सुसंस्कृत स्वतःला समजणारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे आमने सामने आल्यानंतर एकमेकाला शिवीगाळ करतात, मारामाऱ्या करतात, गाड्या अडवतात. त्या काश्मीरातील जनतेने यांना ओळखलेला आहे आणि ह्यांचा रस्ता हा लवकरच 15 तारखेला दाखवणार आहेत. आणि माझ्या जनतेला आव्हान आहे, अशा लोकांना घरी बसवा आणि नवीन लोक जे आलेले आहेत त्यांना संधी द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळालेले जे उमेदवार आहेत त्यांना महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे, एवढंच मी आव्हान करेन. आणि आज आम्ही मनाली कॉम्प्लेक्समध्ये होतो, उत्तुंग असा प्रतिसाद आहे. घराघरातून बोलतायत की तुम्हाला आम्ही संधी देणार आणि तुम्ही महानगरपालिकेकडे जाणार, हे लोक आम्हाला आश्वासन देतात. त्याच्यामुळे मनापासून आज समाधान वाटते की जी काय आम्ही कामं केली, रस्त्यावरती केली, म्हणजे आम्ही समस्याला तोंड देण्यासाठी पुढे आलो, आम्ही संघर्ष केला आणि त्या संघर्षातून निर्माण केलेली आज हा जनजागृती आणि मिळालेला प्रतिसाद मिळून खूप आनंद होत आहे. जनतेच्या मनातला एक प्रश्न विचारतो, जर तुमचे पक्षाचे उमेदवार जर निवडून आले तर पुढे तुम्ही प्रभागासाठी काय काय करणार? या प्रभागाची मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी 4 उमेदवार इथे आहेत आणि 4 उमेदवारांचं नेतृत्व करताना आश्वासन देईन की या प्रभागामध्ये पहिला प्रदूषणमुक्त हा काश्मीरा होईल. विभागामध्ये आम्ही गार्डनची व्यवस्था सांगितलेली, गार्डन करू. रस्त्यांची अवस्था इथे फक्त टेम्पररी झाली आहेत, पण कानाकोपऱ्यात अजून रस्ते गेलेले नाही आहेत. पाण्याची दुर्भाग्य अवस्था आहे, ज्या पाड्यामध्ये गेलो तिथे पाणी नाही आहेत. गटारीची व्यवस्था आहे, शिक्षणमधून वंचित आहेत. काहीच छोटे मोठे क्लासेस राहिलेत, 1-2 शाळा राहिलेत, फीज भरमसाठ होते. त्यांच्या विरोधात पण आवाज उठून सर्वसामान्यांना, जनतेला आवाहन करू. आणि गावठांमध्ये आम्हाला डम्पिंग ग्राउंड सुद्धा गेलेला आहे, तो हटवण्यासाठी आग्रही आहोत. हा प्रभागामध्ये RMC सारखे प्लांट आलेत, जीव धोक्यात घेऊन लोक आज जगतायत, ते सुद्धा बंद करण्याचं आश्वासन आम्ही देतो. इतर खूप साऱ्या समस्या आहेत, त्यांना आम्ही पाठपुरावा करून त्याचा पूर्ण करण्याचं तुम्हाला आश्वासन देतो. आणि 4 उमेदवारांवर सांगतो, काम करून घेण्याची जबाबदारी आमची असेल.